आज संध्याच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण ती अजिबात खुश नव्हती. आज तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण आजपर्यंत तिला आई होण्याचे सुख मिळाले नव्हते. तिने काही वर्षापूर्वी स्वतःची तपासणी करून घेतली होती, पण तिचा रिपोर्ट नॉर्मल होता. तरीही ती देवाची इच्छा मानून गप्प राहिली. संध्याच्या सासरच्या घरी तिची सासू, पती आणि 17 वर्षीय राहुल होता. लग्नानंतर संध्या जेव्हा सासरच्या घरी आली तेव्हा राहुल 3 वर्षांचा होता. राहुल हा प्रकाशच्या चुलत बहिणीचा मुलगा असल्याचे तिच्या सासूबाईंनी सांगितले होते आणि प्रकाशच्या चुलत बहिणीचे निधन झाले आहे, त्यामुळे हे लोक तिच्या मुलाला वाढवत आहेत. संध्यालाही याचा काही त्रास नव्हता. उलट घरात मूल असणे तिला खूप आवडायचे. संध्या लग्नाआधीच एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती. तिचे सासरही त्याच शहरात असल्याने तिला नोकरी सोडावी लागली नाही. तिच्या सासूबाईही या गोष्टीने खूप खुश होत्या की त्यांची सून एवढी उच्च शिक्षित आणि हुशार आहे आणि मोठ्या पगाराची नोकरी करते. पूर्वी प्रकाश औषधांच्या दुकानात काम करायचा. मात्र लग्नानंतर वर्षभरातच स्वतःचे काही काम सुरू करायचे आहे असे सांगून त्याने नोकरी सोडली. काम सुरू करण्याच्या नावाखाली तो संध्याकडे पैसे मागत राहिला. संध्या ही आपल्या पतीला मदत करण्यास मागे हटली नाही, पण प्रकाशचे काम कधीच सुरू झाले नाही. त्याच्याकडे 1000 बहाणे होते. हळूहळू संध्याच्या लक्षात येत होतं की प्रकाश एक निकामी माणूस आहे. आता तो आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. पण प्रकाशचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं आणि त्याच्या प्रेमाखातर संध्या गप्प बसली होती. कधी कधी ती तिच्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्नही करायची, पण प्रकाश तिला धीर देत म्हणायचा, माझं काम सुरू होत नाहीये, म्हणून मी पटकन दुसरी नोकरी शोधून घेईन. काही दिवस प्रकाश कामावर जाण्याचा देखावा करायचा आणि नंतर काहीतरी बहाण्याने ते काम सोडायचा. संध्या पैसे कमवत होती, त्यामुळे तिच्या सासूबाईंनाही तिचा मुलगा काम करत नाही या गोष्टीचा त्रास होत नव्हता. पण हळूहळू संध्या खूप दुःखी होऊ लागली, कारण आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक तिला म्हणायचे की मुलासाठी जास्त उशीर करणे योग्य नाही. याबाबत संध्या प्रकाशशी बोलली असता प्रकाश तिला समजावत असे की देवाची इच्छा असेल तेव्हा आपण आईवडील होऊ. तू कशाला ताण घेतेस? यामुळे तुझे आरोग्य बिघडेल. संध्याला या गोष्टीचं खूप बरं वाटायचं की तिचा नवरा तिला कधीच मुलाच्या नावाने टोमणे मारत नाही आणि तिच्या सासूनेही तिच्यावर मूल होण्यासाठी कधीही दबाव आणला नाही. पण आतून संध्या तडफडत होती. तिलाही आई होऊन आपल्या मांडीवर मुलाला खेळवायचे होते. बघता बघता त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण आजपर्यंत तिची झोळी रिकामीच होती. तिने देवाजवळ खूप प्रार्थना केल्या, पण तरीही तिची इच्छा पूर्ण झाली नाही. एका रात्री संध्या खूप दुःखी होती. प्रकाश तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा संध्याने त्याचा हात झटकला आणि म्हणाली, आपल्याला अजूनही मूलबाळ झाले नाही. या गोष्टीची तुम्हाला काही चिंता आहे की नाही? आपल्या लग्नाच्या 1 वर्षानंतर मी माझं चेकअप करून घेतलं होतं आणि डॉक्टर म्हणाले होते की मी आई होऊ शकते. पण तुम्हाला 1000 वेळा सांगूनही तुम्ही एकदाही तुमची तपासणी केली नाही. पत्नीचे म्हणणे ऐकून प्रकाश डोके खाजवत जमिनीकडे पाहू लागला. संध्याने त्याला समजावून सांगितले की हे बघा, मूल होण्याची जबाबदारी फक्त माझी एकटीचीच नाहीये. त्यासाठी तुम्हालाही काही प्रयत्न करावे लागतील. तुम्ही सुद्धा एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी पण तुमच्यासोबत येईन. आपण दोघे मिळून आपली तपासणी करून घेऊ. यावर प्रकाश हळूच म्हणाला, ठीक आहे, बघूयात. एवढे बोलून तो बाजूला झाला आणि झोपी गेला. संध्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या प्रकरणात तिच्या पतीने तिला अजिबात साथ दिली नाही. सकाळी उठल्यावर संध्या ऑफिसला निघाली, पण तिला ऑफिसमध्ये काम करावेसे वाटत नव्हते. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. दुपारपर्यंत तिला खूप अशक्तपणा जाणवू लागला, म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन ती घरी आली. घरी पोहोचल्यावर तिने घराच्या दुसऱ्या चावीने दार उघडले आणि ती हॉलमध्ये आली. तेव्हा तिला सासूच्या खोलीतून काही आवाज येत होता. ती सासूच्या खोलीकडे गेली तेव्हा तिने प्रकाशला आईला सांगताना ऐकले की आई, संध्याला नियंत्रित करणे आता खूप कठीण होत आहे. ती मुलासाठी खूप हट्ट करत आहे. प्रकाशची आई रागाने म्हणाली, तू कसला माणूस आहेस? तुला तुझ्या बायकोवर साधं नियंत्रणही ठेवता येत नाही का? तुझ्या बायकोला गरोदर राहू देऊ नकोस, नाहीतर तिची मोठी कमाई आपल्याला गमवावी लागेल.
तिला काय वाटतं, ती प्रेग्नेंट होईल, मग नोकरी सोडेल आणि मुलं सांभाळेल. पण त्यातून काय होणार? मुलांमुळे आपल्या घराचा खर्च चालणार आहे का? बघ बेटा, तू ती गोळी तुझ्या बायकोला दुधात मिसळून देत राहा. लोकांचे काय आहे ते तिला वाण समजतील आणि ती आयुष्यभर आपली ऋणी राहील की वांज असूनही आपण तिला घरात ठेवले आहे. आणि राहिली गोष्ट वारसाची, तर तुझ्या जुन्या प्रेयसीचा मुलगा आहे ना राहुल, तो तुझाच मुलगा आहे हे कोणालाही माहीत नाही. तुझी बायको ही त्याच्यावर खूप प्रेम करते. सर्व काही ठीक आहे, फक्त तुझ्या बायकोला गरोदर राहू देऊ नकोस. आई आणि मुलगा दोघेही मिळून संध्याच्या पगाराच्या लालसेने तिच्या भावनेशी खेळत होते. आज संपूर्ण हकीकत कळल्यावर संध्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. आधारासाठी तिने भिंत घट्ट धरली. तिच्या नवऱ्यावर तिचे किती प्रेम होते म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सासूबाईंची सेवा करण्यासाठी ती रात्रंदिवस एका पायावर उभी असायची आणि इकडे तिचा नवरा आणि सासू तिची एवढी मोठी फसवणूक करत होते. किती तळमळत होती ती आई होण्यासाठी. तिची मातृत्वाची आकांक्षा अजूनही अपूर्ण होती आणि ती इतकी वर्ष त्रस्त होती की सर्व काही सुरळीत असूनही ती आई का होऊ शकली नाही. आता हळूहळू तिला खूप असह्य वाटू लागलं होतं. रात्रंदिवस चिंतेमुळे ती डिप्रेशनची शिकार होत चालली होती. मुलाचा विचारही तिच्या मनात येऊ नये म्हणून तिने स्वतःला तिच्या कामात बुडवून ठेवले होते. तिला जेव्हा कोणी मुलाबद्दल विचारायचे तेव्हा तिचे हातपाय थरथरू लागायचे आणि आपोआपच तिच्या डोळ्यात पाणी यायचे. पती आणि सासू यांच्यामुळेच तिला इतका मानसिक ताण सहन करावा लागत होता. भरघोस पगाराच्या लोभापोटी तिला आई होण्यापासून रोखायचे आहे या सासू आणि नवऱ्याच्या या लालची विचाराने तिला त्यांची किळस येऊ लागली. तिचे हृदय वेदनेने भरून आले होते. वर्षानुवर्ष एकाच छताखाली राहूनही तिच्या पतीने तिला या गोष्टीची साधी भणकही लागू दिली नाही की राहुल त्याचाच मुलगा आहे. ती राहुलला आपल्या नंदेचाच मुलगा मानून त्याचे संगोपन करत होती. आज संध्याला समजले होते की प्रकाशचा बायकोशी काहीही संबंध नाही. त्याला फक्त तिच्या मोठ्या कमाईची काळजी आहे. स्वतःच्या स्वार्थी कारणासाठी तिच्या पतीने तिच्या भावनांची खिल्ली उडवली होती. म्हणून संध्या खूप दुखावली गेली होती. ती पटकन खोलीत गेली आणि काहीही न बोलता तिने प्रकाशला जोरात एक थोबाडीत मारली आणि म्हणाली, तुला माझा नवरा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. मी गरोदर राहिली तर मी मुलामध्ये व्यस्त राहून नोकरी सोडेन. या भीतीपोटीच तू आजपर्यंत मला मातृत्वाच्या आनंदापासून वंचित ठेवले आणि मी विचार करत राहिले की मुलाचे सुख माझ्या नशिबात लिहिलेलेच नाही. पण माझ्यासोबत तुम्ही दोघे हा घाणेरडा खेळ खेळत होते. संध्याचे उग्र रूप पाहून सासू आणि नवरा स्तब्ध झाले. तू जसं विचार करत आहे तसं काही नाही, माझा ऐक, असं सांगून प्रकाशने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. पण संध्याने आज संपूर्ण सत्य स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं. त्यामुळे तिला दुसरं काही ऐकण्याची गरज नव्हती. त्याला झटकून ती खोलीतून बाहेर आली. सामान बांधून लगेच घरातून बाहेर पडून ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. शेवटी संपूर्ण सत्य जाणून घेतल्यावर ती अशा लोकांसोबत का राहील ज्यांना फक्त तिच्या कमाईचीच चिंता होती. संध्याने सासरचे घर कायमचे सोडले आणि पतीपासून घटस्फोटाची कारवाई सुरू केली. वर्षभरातच त्यांचा घटस्फोटही झाला. संध्याच्या मनाला खूप दुखापत झाली होती, पण आता तिचा कोणी फायदा उचलणार नाही या विचाराने तिला समाधान वाटले. 4 वर्षानंतर तिच्या वडिलांना तिच्यासाठी अजयचे नाते सापडले. आपल्या कुटुंबाला निराधार सोडून अजयचे वडील हे जग सोडून गेले होते. त्यामुळे अजयने लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. भाऊ बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळून त्यांची लग्ने लावत त्याला अजून स्वतः लग्न करता आले नव्हते. त्याचे वय थोडे जास्त झाले होते, त्यामुळे त्याच्यासाठी नातेसंबंध येणे बंद झाले होते. अशा परिस्थितीत त्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्याचे सगळे भाऊ बहीण आपापल्या संसारात व्यस्त असताना त्यालाही जीवनसाथीची उणीव जाणवू लागली आणि त्यानेही स्वतःसाठी जीवनसंगिनी शोधायला सुरुवात केली आणि संध्यावर त्याचा शोध संपला. संध्या लग्नाला तयार नव्हती, पण अजयला भेटल्यानंतर त्याचा गोड स्वभाव जाणून तीही तिच्या आयुष्याला दुसरी संधी द्यायला तयार झाली. लवकरच अजय आणि संध्याचे लग्न झाले. वर्षभरातच एक लहान मुलंही संध्याच्या मांडीवर खेळू लागले.
मातृत्वाचे सुख मिळाल्यानंतर संध्या आनंदाने भारावून गेली होती. ती तिच्या घरात खूप आनंदी होती. आणि इकडे संध्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर प्रकाश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. राहुलनेही त्याचे सर्व सत्य जाणून घेतल्यानंतर प्रकाशचा तिरस्कार करायला सुरुवात केली आणि घर सोडले आणि दुसऱ्या शहरात नोकरी करू लागला. काही वर्षांनी राहुलनेही लग्न करून स्वतःचे छोटेसे घर उभे केले. आता प्रकाश आधीच बेकार झाला होता, पण संध्या घरातून निघून गेल्यानंतर तर त्यांच्यासाठी 2 वेळेचं जेवण मिळणंही कठीण झाले होते. त्याने काही छोटे काम शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आळशी स्वभावामुळे त्याला कुठेच काम करता आले नाही. आणि आज परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली होती की त्याची आई आपल्या मुलाला रात्रंदिवस शिव्या द्यायची आणि त्याला काही काम करायला सांगायची. मुलगा काही कमवू शकला नाही तेव्हा घरखर्च भागवण्यासाठी प्रकाशच्या आईला तिचे दागिने विकावे लागले. हळूहळू सर्व दागिने विकले गेले, पण प्रकाशला काही काम करता येत नव्हते. आजही दोन्ही आई आणि मुलगा खूप कठीण जीवन जगत आहेत. जेवढे ते लोक संपत्तीचे लोभी होते, आज तेच गरिबीचे दिवस पाहत आहेत. म्हणूनच म्हणतात ना की माणसाने कधीही लोभ करू नये, नाहीतर एक ना एक दिवस माणूस त्याच्या लोभापायी उद्ध्वस्त होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.